कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या सिंचन विहीर योजनेतच भ्रष्टाचार झाले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अनुदान मिळवून देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडून 20,000 रुपयाची लाच मागितल्याचा आरोप करत 11 शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी मार्फत थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे धाव घेतली आहे। भातकुली तालुक्यातील बैलमारखेडा येथील ग्राम रोजगार सेवक गणेश घुसे यांच्या नेतृत्वाखाली 11 अल्पभूधारक शेतकऱ्यांनी 30 एप्रिल रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयात लिखित तक्रार दाखल केली असून त्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून जीवनयात्रा संपवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असा संतापाचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आलाय। तक्रारीनुसार अमरावती जिल्हा परिषदेचे कंत्राटी स्थापत्य अभियंता यांनी सिंचन विहिरीचे संपूर्ण अनुदान मिळवून देण्यासाठी प्रत्येक तक्रारदाराकडून 20,000 रुपये रोख मागितले। विशेष म्हणजे डेहनकर यांनी स्वतः ही रक्कम स्वीकारल्याचं जिल्हा परिषदचे उपकार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात सर्वांसमोर मान्य केलंय। तसेच लाचेची रकमेची वाटणी झाली असून त्यातील 10,000 रुपये बाळासाहेब रायबोले यांना, 7,000 रुपये पंचायत समिती भातकुलीचे गटविकास अधिकारी यांना तर 3,000 रुपये स्वतः यांनी ठेवल्याचं त्यांनी कबूल केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। सन 2024-25 मध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्याला सिंचन विधीसाठी 4 लाख रुपये अनुदान मंजूर झालं, मात्र आजपर्यंत कुशल कामासाठी 77,000 रुपये, अकुशल कामासाठी 1,23,000 रुपये एवढी रक्कम मिळाली आहे। विहिरीचं काम पूर्ण होऊन 1 वर्ष उलटलं तरी उर्वरित अनुदान मिळालं नाही। रखडलेलं अनुदान तातडीने द्यावं व भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हे नोंदवून कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। या प्रकरणामुळे जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे। शेतकरी सर्व 11 जण आम्हाला सरकारकडून 4 लाख रुपये मंजूर झाले होते विहिरीसाठी। त्या मंजूर झाले असताना आम्हाला त्यामध्ये कोण्या लाभार्थ्याला 77,000 रुपये बिलामध्ये, कोणाला 1,02,000, कोणाला 1,28,000 अशी कमी जास्त रक्कम सर्व शेतकऱ्यांना मिळाली आहे। त्यामध्ये त्या वैभव डेहनकर PTO यांनी मागील वर्षी आम्हाला एक पण मस्टर काढू दिले नाहीत। जे काढले होते त्यांनी ते पण 0 करण्यात आले। मागील वर्षापासून त्याच्या मागं फिरत आहे का साहेब आमचे पैसे द्या ना, आम्हाला मस्टर काढू द्या। गावामधून 20-25 किलोमीटरवरून लाभार्थी पंचायत समितीला येतात आणि मी स्वतः रोजगार सहाय्यक असताना मला पण तो असा म्हणते की त्या लाभार्थ्यांचे पैसे येईपर्यंत त्यांचे मस्टर काढू नको, अशा शब्दात त्यांनी मला उत्तर दिले।